ती त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती। कारण सुप्रीम कोर्ट सांगतंय आणि BNSS जो नवीन ऍक्ट आलाय तो सुद्धा सांगतोय, पण त्यांनी आमचं ते स्वीकारलं नाही। आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं। हो, आम्ही या विषयावर लक्ष देतोय, हा नवीन मुद्दा आहे, हे आपल्याला घेता येईल। मग मी डॉक्युमेंट दिले, त्यांनी एक स्वीकारलं की जे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत, जे पत्र मी दिलेली आहेत, ते सगळे प्रेस कॉन्फरन्सेस CIDने बघितलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा ते काही एन्क्वायरी तिथं करणार आहेत। पण तुम्ही सुद्धा म्हणजे मीडियाली सुद्धा आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा एक गोष्ट नमूद केली पाहिजे, जेव्हा CBIकडे हा तपास त्या ठिकाणी जाणार आहे तेव्हा CID जे सगळे अधिकारी आहेत, ज्यांना मी चांगलं म्हणतो ते चांगले आहेत, त्यांच्या हातामध्ये हा तपास राहणार नाही। सगळा तपास हा CBIकडे जाणार आहे। CBIकडे जे असणारे अधिकारी ते महाराष्ट्राला ओळखतात का, दादांना ओळखतात का, दादाबद्दल आपुलकी आहे का, खरं आलं बाहेर याबद्दलची त्यांची इच्छा आहे का, हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही। आणि जर FIR झाला असता तर त्या FIRला स्वीकारून त्याच्यावर CIDला इन्व्हेस्टिगेशन करावे लागलं नाही तर त्यांना भाग पाडलं गेलं असतं। पण तरी सुद्धा आज जे मी स्टेटमेंट 180 च्या अंतर्गत दिलेलं आहे ते सुद्धा स्टेटमेंट घेतल्यामुळे उद्या जाऊन CBIकडे सुद्धा हा तपास गेला तरी हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊ शकतो। फक्त एक गोष्ट CIDशी बोलत असताना ज्याच्यावर काही प्रमाणात आम्हाला आक्षेप घेऊसा असं वाटतो, जी घडली ते सांगत असताना आम्ही क्रिमिनल अँगल बघू शकतो, पण AIBB म्हणजे DGCAच्या अंतर्गत म्हणजे एअरलाईन एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी इन्व्हेस्टिगेशन बॉडी आहे त्यांचा जो कुठला रिपोर्ट असेल तो टेक्निकल गोष्टीसाठी त्या रिपोर्टवर आम्हाला अवलंबून राहावं लागेल। पण हे डिले झाल्यामुळे DGCAचे लोक आणि VSRचे मालक याच्यामध्ये श्वेता सिंग पासून अनेक लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत असल्यामुळे आणि पेपरची हेराफेरी त्या ठिकाणी करत असल्यामुळे उद्या जाऊन AIBBचा रिपोर्टच बदलला जाऊ शकतो, नाही तर चुकीचा येऊ शकतो। तेव्हा तुम्ही काय करणार हा प्रश्न CIDला विचारल्यानंतर ते म्हणाले आम्हाला AIBB नाही तर टेक्निकल ह्याच्यामध्ये काही करता येत नाही। त्यामुळे जर AIBB नाही तर DGCAकडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही, अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते। माझं तुमचं म्हणणं की हे अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत, दुसरीकडे तुमची जी मागणी आहे VSRवरती FIR दाखल करण्याची तर ती देखील आज यांनी अमान्य केलेली आहे। अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं। मी जे सातत्याने सांगतो DGCAला कोणतरी वाचवते, VSRला कोणतरी वाचव